बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत। आता बातम्या पाहूया विस्तारानं। श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची कामं सध्या सुरू आहेत। मंदिराचं सौंदर्य खुलवताना काही ठिकाणी जुन्या दगडांची किंवा त्यावरील नक्षीकामाची झीज होऊ लागली आहे। ग्राइंडरनं दगड घासल्यानं सूक्ष्म भेगाही निर्माण झाल्या आहेत। अशा परिस्थितीत श्री अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यात गळती लागली आहे। दगडी छतावरून पावसाचं पाणी ठिपकत असून दगडी खांब आणि भिंती ओल्या झाल्या आहेत। पुरातत्व विभागाच्या चुकीच्या कामाचा फटका अंबाबाई मंदिराला बसत असून मंदिराचा मूळ ढाचा कमकुवत बनत चाललाय। त्यामुळे कोल्हापूरकर आक्रमक झाले असून पुरातत्व विभागाच्या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी होतीये। करवी निवासिनी श्री अंबाबाई मंदिर हेमाडपंथी दगडी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे। अत्यंत प्राचीन अशा या मंदिराच्या विकास आराखड्याची सध्या अंमलबजावणी सुरू आहे। मंदिराचं मूळ रूप खुलवण्यासाठी दगडी खांब, छत, भिंती यावर काम सुरू आहे। त्यासाठी काही ठिकाणी ग्राइंडरचा वापर केला जातोय, पण काही वेळा कारागिरांकडून ग्राइंडरचा गरजेपेक्षा जास्त वापर केला जातोय। त्यातून अनेक दगडांची मोठ्या प्रमाणावर झीज झाली आहे। शिवाय मंदिराचा मूळ ढाचा कमकुवत बनत चाललाय। मंदिराचं मूळ शिल्पवैभव उजेडात आणताना ग्राइंडरचा अतिवापर झाल्यानं मंदिराचे दगड कमकुवत झाले आहेत। नवग्रह मंदिराजवळच्या पुरातन शिलालेखावर गरजेपेक्षा जास्त ग्राइंडर फिरवल्यानं त्याच्यावरील अक्षरं पुसली गेली आहेत। याबाबतचं वृत्त 2 दिवसांपूर्वीच बी न्यूजनं प्रसिद्ध केलं होतं। आता अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्यातील छताला गळती लागली असून खांब आणि भिंती ओल्या झाल्या आहेत। गाभाऱ्यावरील दगडी छताचा पृष्ठभाग ग्राइंडरनं घासल्यामुळे सूक्ष्म भेगा निर्माण झाल्याची शक्यता आहे। त्यामुळे मंदिरात गळती लागली असावी अशी चर्चा आहे। मुळात अशा प्रकारचं काम करण्यापूर्वी संवर्धन तज्ज्ञांकडून वैज्ञानिक मूल्यमापन करणं आवश्यक होतं, पण ते झालेलं नाही। सध्या सुरू असलेल्या अंबाबाई मंदिराच्या प्रत्येक कामाची चौकशी करावी अशी मागणी कोल्हापूर वासियांमधून होऊ लागली आहे। बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या चांगल्या पद्धतीने केल्या जात नाहीत, यासाठी पुरातत्व विभागच जबाबदार आहे। त्यांच्याकडे तज्ञ अधिकारी नाहीत किंवा जे अधिकारी आहेत ते या कामावर पाहणी करण्यासाठी येत नाहीत, या कामासाठी वेळ देत नाहीत। जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा त्यांचे जे कामगार आहेत हे सुद्धा यातले काही तज्ञ नाहीत। या प्रामुख्यानं जर बघितलं तर मंदिरावर प्रत्येक दगडावर बारीक नक्षीकाम आहे, वेगवेगळ्या लहान सहान मोठ्या मूर्ती आहेत, ते ग्राइंडरनं कापण्याचं काम या ठिकाणी केलं जातं। म्हणजे मूळ मंदिराचा जो ढाचा आहे त्यालाच कुठेतरी बाधा आणण्याचं काम या पुरातत्व विभागाकडून होतंय। अंबाबाई मंदिरातील प्राचीन काळ्या दगडाला घासणं, ग्राइंडिंग करणं किंवा यांत्रिक पद्धतीनं त्याचा पृष्ठभाग काढणं हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून योग्य नाही। सध्या सुरू असलेल्या कामात कसलीही खबरदारी किंवा दक्षता घेतली नसल्यानं पुरातन अंबाबाई मंदिराला गळती लागली असून मूळ ढाचाही कमकुवत होत असल्याचं मत ॲडव्होकेट बाबा इंदुरकर यांनी व्यक्त केलंय। ग्राइंडरनं मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकल ग्राइंडरनं घासकाम केल्यामुळं जुन्या दगडामध्ये असणारी सांद खराब होऊ शकते, पाणी जिरण्याची क्षमता वाढते आणि जास्त पाणी जिरल्यामुळं पाणी गळू शकतं। नंबर 1 नंबर 2 सांदी सुद्धा खराब होऊ शकतात आणि त्याच प्रकारे दगडाचं आयुष्य थोडं कमी होतं। दगडामध्ये ज्याला मायक्रो क्रॅक्स म्हणतात, सूक्ष्म भेगा पडू शकतात, ज्यामुळं पाणी जिरपून पाणी गळू शकतं। 67 वर्षामध्ये पहिल्यांदा मी ऐकलं की अंबाबाईच्या मंदिरामध्ये पाणी गळतंय। मी 2 दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की प्रशासनानं याच्यावर खुलासा करणं गरजेचं आहे। पाणी गळू लागलं अंबाबाईच्या मंदिरामध्ये। प्रशासन, आई अंबाबाईला एक लहानशी प्रार्थना आहे की संबंधित माणसांना जाग येऊ द्या। अंबाबाई मंदिराला लागलेल्या गळतीबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिव वर्षा साळुंखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी देवस्थान समितीचा या कामाशी कोणताही संबंध नाही, पुरातत्व विभागाकडून ही कामं सुरू असल्याचं स्पष्ट केलंय। दुसरीकडे सक्कल हिंदू सभा या संघटनेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलंय। सध्या मंदिरात सुरू असणारी कामं थांबवावीत आणि शुक्रवारी जिल्हा प्रशासन, सर्व हिंदुत्ववादी संघटना
राज्य पुरातत्व विभाग आणि मूर्ती अभ्यासक यांची संयुक्त बैठक बोलवावी अशी मागणी करण्यात आली आहे. वेळप्रसंगी या मुद्द्यावरून कोल्हापूर बंद सुद्धा पुकारला जाईल असा इशारा सभेच्या कार्यकर्त्यांनी दिलाय. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात गजानन तोडकर, शिवानंद स्वामी, उदय भोसले, निरंजन शिंदे, अभिजित पाटील यांचा समावेश होता.